श्री गुरुदेव दत्त. माझ्या दिव्यात्मान मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींनो, काहीचे असे म्हणणे आहे की आमच्या हातून एक चांगलं कार्य व्हायला हवं, आमच्या हातातून एक शुभ कार्य व्हायला हवे, हमेशा कसं सत्कर्म व्हायला हवे. कारण आम्ही काही करायला जातो तर उलटे होते, चांगलं करायला जातो आणि खराब होते. तर आमच्या हातून हमेशा एक चांगले काम, शुभ काम व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण कधी कधी आपले पूर्वजन्मीचे जे दोष असतात ते पूर्वकर्म दोषामुळे, आपल्या प्रारब्ध दोषामुळे चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. तर ते आपणच चांगले सत्कर्म आणि शुभ कर्म करून त्यांना ते दोष दूर करायचे असतात. तर आपण दत्तप्रभूची सेवा करा, दत्त भगवंताची सेवा करा. प्रत्येकाला एक उपाय आहेत. भगवंताची सेवा केल्याने दत्तप्रभूची कृपा आपल्यावर होईल आणि आपले गुणदोष जे असतात, जे दोष असतात ते नष्ट होतील आणि आपल्या हातातून शुभ कार्य होईल. तर आपण दत्तप्रभूची नित्य सकाळी सेवा करा. दत्तप्रभूंना एक पुष्पमाला अर्पण करा, सफेद फुला दत्तप्रभूंना अर्पण करा आणि दीपक लावा, त्याची दत्तप्रभूंची आरती म्हणा आणि गुरुचरित्रातील जो 9वा अध्याय आहे तो 9व्या अध्यायाचं आपण पठण करत जा. 9व्या अध्यायाचं पठण केल्यानंतर दत्तप्रभूंचा जो शक्तिशाली मंत्र आहे, जो माला मंत्र, त्या मंत्राचा आपण 21 वेळेस त्या माला मंत्राचा जाप करा आणि 7 माला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्तप्रभूच्या महामंत्राचा आपण जाप करा. गुरुचरित्रातील 9वा अध्याय वाचन करा, माला मंत्राचा 21 वेळेस जाप करा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा 7 माला जाप करा आणि तांब्यामध्ये जे भरलेले जे पाणी आहे, जे जल आहे, त्याचं आपण प्राशन करत जा. ही सेवा तुम्ही नित्य करा, श्रद्धेने करा. दत्तप्रभू आपले जे दोष असतील ते दूर करून आपल्या हातातून हमेशा शुभ कार्य होईल, सत्कर्म होईल, हे मी सत्य सांगतो. हे आपण दत्तप्रभूची सेवा आपण अवश्य करा. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.